विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 जर तुम्ही कॉमर्स पेपर 2 मधून देत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले PYQs बघणार आहोत. युनिट 3 बिझनेस इकॉनॉमिक्स वरती. बघा, बिझनेस इकॉनॉमिक्स हा जो युनिट आहे तो अत्यंत महत्त्वाचा युनिट आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना यामध्ये कन्फ्युजन होत असतं. तर तुमच्याच परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले आहेत तेच प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत, तेही डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1 जून पासून पेपर टू कॉमर्सची आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला पेपर टू कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर करता येणार आहे. यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसे की मॉक टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन, नोट्स, त्यासोबतच MCQ विथ PDF. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर 2 च्या तयारीसोबत पेपर 1 ची पण तयारी तुम्हाला करता येणार आहे. म्हणजेच या बॅचमध्ये तुम्हाला पेपर 1 ची बॅच फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर अजिबात उशीर करू नका, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. कारण सगळ्यांनाच माहिती आहे आता 26 जुलैला आपली एक्झामिनेशन होणार आहे आणि 26 तारखेपर्यंत आपला पेपर टू कॉमर्सचा सिलेबस जर तुम्हाला व्यवस्थितपणे कव्हर करायचा असेल तर आजच ही बॅच जॉईन करायची आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन करता येईल. पहिला प्रश्न तुमचा बिझनेस इकॉनॉमिक्स युनिटवरती विचारला गेलेला 2025 च्या परीक्षेमधला आहे. बिझनेस इकॉनॉमिक्स इज द एक्सटेन्शन ऑफ. आपला बिझनेस इकॉनॉमिक्स जे आहे हे कशाचा विस्तार आहे है ना? वाणिज्याचा आहे म्हणजे कॉमर्सचा आहे का, की मॅनेजमेंटचा आहे, की आर्ट्सचा आहे, की पारंपरिक अर्थशास्त्राचा आहे? तर ऑब्व्हियसली बिझनेस इकॉनॉमिक्स हे ट्रेडिशनल इकॉनॉमिक्स म्हणजे पारंपरिक अर्थशास्त्राचा हा विस्तार आहे. ठीक आहे. म्हणजे अगोदर जे पारंपरिक अर्थशास्त्र पद्धती होत्या त्याच्यामध्ये काय काय होतं, जसं की मागणी पुरवठा होता, खर्च आणि उत्पन्न होतं, किंमत निर्धारण होतं है ना, त्यानंतर प्रॉफिट मॅनेजमेंट आहे, नफा नियोजन ज्याला आपण म्हणतो है ना. अशा काही पारंपरिक अर्थशास्त्रीय गोष्टी ज्या आहेत, संकल्पना ज्या आहेत, याच्यासाठी उपयोग केला जायचा. राईट. मग हे जे बिझनेस इकॉनॉमिक्स तुमचा युनिट आहे आणि त्यावरतीच प्रश्न विचारलाय, तर हे कशाचा विस्तार आहे? हे ट्रेडिशनल इकॉनॉमिक्सचा विस्तार आहे. आलं का लक्षात? कारण यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तत्वावरती हे चालत असतं बिझनेस इकॉनॉमिक्स. त्यामुळे हे ट्रेडिशनल इकॉनॉमिक्सच करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न थोडासा मोठा आहे म्हणून किचकट होऊ शकतं तुम्हाला समजण्यासाठी. बघा काय म्हटलंय, की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्या चारीपैकी कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे हे सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे चारीचे चारी आपल्याला समजून घ्यायचे. फर्म एक्झिस्ट टू यूज द स्कार्स रिसोर्सेस ऑफ द सोसायटी इफिशियंटली अँड दस हेल्प द इकॉनॉमी टू कोप विथ द बेसिक प्रॉब्लेम ऑफ स्कारसिटी. आता बघा काय म्हटलं इथं, की जी संस्था सामाजिक दुर्मिळ साधनांचा कार्यक्षम वापर करतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला दुर्मिळतेच्या मूलभूत समस्येचा सामना करण्यास मदत होते, असं पहिला ऑप्शन म्हणतोय. दुसरा काय म्हणतो? दुसरा म्हणतो की संस्था समाजातील दुर्मिळ साधनांचा वापर करून स्वयंपूर्ण होण्यास मदत करतात. तिसरा म्हणतोय की संस्था समाजातील दुर्मिळ साधनांचा वापर स्वयंरोजगारासाठी करतात. आणि चौथा म्हणतोय की संस्था समाजातील दुर्मिळ साधनांचा वापर व्यवसाय वाढीसाठी करतात. मग काय ऑप्शन बरोबर आहे? तर ऑप्शन ए बरोबर आहे. अलग लक्षात, ऑप्शन ए बरोबर आहे. का? बघा, यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. आता जे काही अर्थशास्त्रात संसाधने आहेत ते मर्यादित आहेत, लिमिटेड आहेत है ना, लिमिटेड आहेत. आणि ज्या मानवी गरजा आहेत त्या लिमिटेड नाही आहेत, ते अनलिमिटेड आहेत, अमर्यादित आहेत. राईट. मग हे जे फर्म्स असतात, हे जे संस्था असतात, ते काय करत असतात? जे काही उपलब्ध संसाधन आहेत त्याचा योग्यपणे वापर करतात, कार्यक्षमपणे वापर करतात आणि मग उत्पादन करत असतात. त्यामुळे फायदा काय होतो? त्यामुळे जे अपव्यय आहे है ना, संसाधनांचा अपव्यय आहे तो कमी होतो आणि उत्पादन वाढतं. राईट. आणि जे काही अर्थव्यवस्थेला दुर्मिळतं म्हणजे लिमिटेड गोष्टी आहेत, स्कारसिटी जी आहे ज्याला आपण म्हणतो है ना, या समस्यांचा सामना करायला पण मदत होत असते. त्यामुळे हे ऑप्शन ए एक्झॅक्टली बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की मर्यादित आहेत संसाधने आणि मानवी गरजा अमर्यादित आहेत है ना. बट त्याचा वापर हे जे संस्था करत आहेत ते व्यवस्थितपणे ऑप्टिमाइज पद्धतीने करत आहेत, त्यामुळे हा फायदा होत असतो. पुढे मॅच द फॉलोइंगचा प्रश्न आहे. डिमांड शेड्यूल, डिमांड कर्व, इंडिव्हिज्युअल डिमांड, मार्केट डिमांड असे 4 प्रकार दिलेले आहेत. आणि लिस्ट 2 मध्ये काय दिले? इट इज अ ग्राफिक प्रेझेंटेशन ऑफ डिमांड है ना. इट इज अ ग्राफिक प्रेझेंटेशन ऑफ डिमांड म्हणजे मागणीचं आलेखीय सादरीकरण. 2 आहे इट इज अ टॅब्युलर फॉर्म ऑफ डिमांड म्हणजे मागणीचं तक्त्याच्या स्वरूपातील सादरीकरण. सी साईज ऑफ टोटल मार्केट म्हणजे संपूर्ण बाजाराचा आकार. आणि डी म्हणजे गुड्स डिमांडेड बाय कस्टमर म्हणजे ग्राहकाने मागितलेल्या वस्तू. ठीक आहे. मग हे ज्या गोष्टी आहेत है ना, हे लिस्ट 1 मधल्या गोष्टींचा अर्थ आहे. ओके. सो व्हॉट इज द राईट आन्सर? ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे काय? डिमांड शेड्यूल जो आहे, डिमांड शेड्यूल म्हणजे काय?
इट इज अ टॅब्युलर फॉर्म ऑफ डिमांड. काय? इट इज अ टॅब्युलर फॉर्म ऑफ डिमांड. मागणीच्या तक्त्याच्या स्वरूपातील सादरीकरण असतं. राईट. डिमांड कर्व जो आहे, डिमांड कर्व म्हणजे काय? इट इज अ ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ डिमांड. बरोबर आहे ना? आता डिमांड कर्व आपल्याला माहित आहे, बरोबर आहे ना? डिमांड कर्व कसा आहे? तो उतरत्या याच्यामध्ये असतो, बरोबर आहे की नाही? असतो ना. मग हे काय करतोय आपण? हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतोय. राईट. सो दॅट इज वाय डिमांड कर्व म्हटलं की हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. सोपं आहे की नाही? इंडिव्हिज्युअल डिमांड म्हणजे काय? हे पूर्णतः तुमचं काय? गुड्स डिमांडेड बाय अ कस्टमर किंवा कन्झ्युमर. एका कन्झ्युमरनं डिमांड केलेलं आहे तर ते काय झालं? इंडिव्हिज्युअल डिमांड झाली. मार्केट डिमांड म्हणजे काय? साईज ऑफ अ मार्केट. सिंपल आहे, अगदी सोपं आहे. सो ऑप्शन ए जो आहे हे करेक्ट आन्सर येतो. पुढील प्रश्न बघा काय म्हणतोय. पुढील प्रश्न म्हणतोय की डिमांड कर्व स्लोप्स डाऊनवर्ड बिकॉज. आता आपल्याला माहिती आहे की डिमांड कर्व हा डाऊनवर्ड स्लोप करतो, बट तो का करतो असं प्रश्न विचारलाय. ठीक आहे. ए डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे घटती सीमांत उपयुक्तता. बी इन्क्रीजिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे वाढती सीमांत उपयुक्तता. सी टोटल युटिलिटी म्हणजे एकूण उपयुक्तता. आणि डी इन्क्रीजिंग ॲव्हरेज युटिलिटी म्हणजे वाढती सरासरी उपयुक्तता. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपला जो डिमांड कर्व डाऊनवर्ड स्लोप होतो उजवीकडून डावीकडून उजवीकडे, मग हे का होतं? तर तो डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी थेअरीच्या मुळे होतं, किंवा ही थेअरी इथे लागू होते म्हणून तो डाऊनवर्ड स्लोप करत असतो. मग ही थेअरी काय म्हणते? आता एक सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. जर है ना, जर एखादी वस्तू आहे, म्हणजे तुम्हाला भूक लागलेली आहे आणि तुमच्या समोर 5 सफरचंद ठेवलेले आहेत. 2 सफरचंद खाल्लं तर तुमची भूक पूर्णपणे मिटून गेलेली आहे आणि तिसरा सफरचंद खाल्ला तर तितकंच समाधान तुम्हाला मिळणार आहे का? तर नाही मिळणार. तुमची समाधानाची पातळी ही पूर्णपणे खाली जाणार आहे. तसंच असतं ऑफिशियल भाषेत जर बोलायला गेलं तर एखादा ग्राहक असेल है ना, तो एखाद्या वस्तूचा जास्तीत जास्त वापर करत असेल तर जेव्हा ती अतिरिक्त वस्तू तो वापरेल त्या वस्तूसाठीचं समाधान त्याचं पूर्णपणे कमी होऊन जाईल. त्या समाधानाची पातळी त्याची कमी होत राहते. त्याला म्हणतो आपण डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ओके. त्यामुळेच आपला जो डिमांड कर्व जो आहे तो पूर्णपणे डाऊनवर्ड स्लोप होत असतो, है ना. मग काय करतो ग्राहक? जी काही अतिरिक्त वस्तू आहे, एक्स्ट्रा वस्तू त्याला घ्यायची, आता त्याला समाधान तर मिळणार नाही त्या एक्स्ट्रा वस्तूसाठी, त्यामुळे तो त्याची कमी किंमत देण्यास तयार असतो, है ना. म्हणून किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि मागणी वक्र खाली उतरताना दिसतो. समजलं का? असं असतं. म्हणजे काय होतं? डिमांड कमी किंमत झाली की डिमांड वाढते आणि किंमत वाढली की डिमांड कमी होते आणि वाईस वर्सा असं. त्यामुळे हा जो सिद्धांत आहे ते लागू होतो. पुढचा प्रश्न बघा. टोटल प्रोडक्शन विल बी मॅक्झिमम. एकूण उत्पादन जे आहे ते आपलं कमाल कधी होतं? कमाल म्हणजे आपला हिंदीमधला क्या कमाल आहे असं वाला कमाल नाही बरं का. कमाल म्हणजे मॅक्झिमम वाला कमाल. मार्जिनल प्रोडक्शन इज मॅक्झिमम, सीमांत उत्पादन कमाल असते तेव्हा. ॲव्हरेज प्रोडक्शन इज मॅक्झिमम, सरासरी उत्पादन कमाल असते तेव्हा. मार्जिनल प्रोडक्शन इज झिरो म्हणजे सीमांत उत्पादन शून्य असते तेव्हा, की सरासरी उत्पादन किमान असते तेव्हा. तर याचा राईट आन्सर आहे मार्जिनल प्रोडक्शन इज झिरो. म्हणजे मार्जिनल प्रोडक्शन 0 पर्यंत पोहोचलं म्हणजे काय? आपल्या टोटल कॅपॅसिटी पर्यंत पोहोचलेलं आहे, म्हणजे आपलं टोटल प्रोडक्शन मॅक्झिमम पर्यंत आता पोहोचलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा मार्जिनल प्रोडक्शन इज झिरो दॅट मीन्स आपण टोटल प्रोडक्शनच्या मॅक्झिमम लेवल पर्यंत पोहोचलोय. पुढे टोटल कॉस्ट ऑफ अ बिझनेस. ठीक आहे. व्यवसायाचा एकूण खर्च म्हणजे काय? टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट, की टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट मायनस टोटल व्हेरिएबल कॉस्ट, की टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट मायनस टोटल फिक्स्ड कॉस्ट, की टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट इनटू टोटल व्हेरिएबल कॉस्ट. व्हॉट इज इट? सो दॅट इज नथिंग बट टोटल कॉस्ट मीन्स काय? टोटल कॉस्टचा फॉर्म्युला काय असणार आहे? टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट, म्हणजे टोटल कॉस्ट झाला तुमचा. फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट दोन्ही मिळून जितकी कॉस्ट असते ती टोटल कॉस्ट असते तुमची. ओके. मार्जिनल कॉस्ट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज. मार्जिनल कॉस्टला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. म्हणजे इथे फॉर्म्युलेच दिलेत, आपल्या 4 फॉर्म्युला दिलेत. मग मार्जिनल कॉस्टचा एक्झॅक्ट फॉर्म्युला कुठला? तर तो ऑप्शन ए एक्झॅक्टली बरोबर आहे. ठीक आहे. मी डायरेक्टली आन्सर सांगितलं कारण त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. आता इथे याचा अर्थ काय? इथे याचा अर्थ आहे चेंज. ठीक आहे. चेंज इन. आता त्रिकोण आणि टी आणि सी लिहिले इथं, बरोबर आहे. इथं बघू शकता तुम्ही. सो चेंज इन टोटल कॉस्ट डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी, है ना. याला केलं याचं उत्तर जे येतं ते येतं मार्जिनल कॉस्ट. आलं का लक्षात? आज दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय? अतिरिक्त एक युनिट म्हणजे एक्स्ट्रा एक युनिट. ठीक आहे. याचं जर उत्पादन वाढलं तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा खर्च किती वाढतो हे जे दाखवतं ते तुमचं मार्जिनल कॉस्ट आहे.
बरोबर आहे का? आता समजा तुम्ही काय म्हणू शकतो आपण 10 युनिट जे आहेत है ना, 10 युनिट उत्पादनासाठी खर्च किती होतो? तर 1000 रुपये खर्च होतो. किती होतो? 1000 रुपये 10 युनिटसाठी. मग तेच 11 युनिटसाठी 1080 रुपये खर्च होतो. किती होतो? एक युनिट वाढला तर 80 रुपये वाढला इथं. बरोबर आहे ना? मग तेच आपण जर फॉर्म्युलामध्ये टाकलं है ना, चेंज इन टोटल कॉस्ट इज इक्वल टू 1080 राईट मायनस 1000 किती येतं? 80 येतं. बरोबर आहे. तेच चेंज इन क्वांटिटी किती? 11 मायनस 10 इज इक्वल टू 1. बरोबर आहे ना? मग मार्जिनल कॉस्टचा फॉर्म्युला इथे तुमच्याकडे आहे, चेंज इन टोटल कॉस्ट डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी है ना. मग 80 डिवायडेड बाय 1 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 80. हे काय? मार्जिनल कॉस्ट. काय आहे? मार्जिनल कॉस्ट. जितके युनिट वाढले त्याच्यासाठी किती एक्स्ट्रा खर्च झाला हे दाखवणारं मार्जिनल कॉस्ट असतं. तर तुमचा आन्सर येईल 80. ठीक आहे. पुढचा प्रश्न जोड्या लावायचा आहे. आता लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिली आहे. लिस्ट 1 मध्ये आपल्याला मार्केटचे प्रकार दिलेत, मोनोपॉली, ओलिगोपॉली, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, आणि लिस्ट 2 मध्ये आपल्याला त्याचा अर्थ दिलेला आहे. ठीक आहे. मग मोनोपॉली म्हणजे काय, ओलिगोपॉली म्हणजे काय, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. लिस्ट 2 मध्ये दिलेत मेनी बायर्स, फ्यू सेलर्स, सिंगल सेलर, मेनी बायर्स, मेनी सेलर्स विथ डिफरंट प्रोडक्ट्स अँड मेनी सेलर्स विथ आयडेंटिकल प्रोडक्ट्स. ठीक आहे. आता मोनोपॉली म्हणजे काय? मोनोपॉली म्हणजे एकच अधिकार, एकाधिकार, एकाकडेच अधिकार आहे. बरोबर आहे. मग बाजारामध्ये जेव्हा एकच विक्रेता असतो आणि अनेक खरेदीदार असतात, अनेक कस्टमर असतात आणि एकच विक्रेता असतो, तो मोनोपॉली झाला. मग इथे आहे का तसं ऑप्शन? है ना, इथे आहे का तसं ऑप्शन? येस आहे. सिंगल सेलर, मेनी बायर्स. मग ए हे डायरेक्टली 2 वरतीच जायला पाहिजे. ए आता 2 वरती जाणार ऑप्शन किती आहेत? इथे एक आहे, इथे एक आहे. म्हणजे आणखीन एक बघा, म्हणजे तुम्हाला सांगतो परत. ओलिगोपॉली म्हणजे काय? अल्पाधिकार है ना. काही मोजकेच विक्रेते असतात आणि जास्तीत जास्त खरेदीदार असतात. मग असं आहे का? ऑप्शन्समध्ये आहेत. मेनी बायर्स, फ्यू सेलर्स. मोजके विक्रेते आहेत आणि खूप जास्त खरेदीदार आहेत है ना. खूप जास्त खरेदीदार म्हणजे मेनी बायर्स आहेत ना. खरेदीदार म्हणजे बायर, अनेक खरेदीदार आहेत पण सेलर खूप कमी आहेत. ते काय झालं तुमचं? ते झालं ओलिगोपॉली. म्हणजे दोनचं म्हणजे बीचं 1 असलं पाहिजे. बीचं 1 आणि एचं 2 असलेले किती ऑप्शन्स आहेत? इथे एक दिसतोय आणि एच दिसतोय फक्त है ना. एच दिसतोय फक्त, कारण इथे सी मध्ये बघितलं तर एचं 2 आहे बट बीचं 4 दिसतंय इथं है ना. बीचं 4 मेनी सेलर्स विथ आयडेंटिकल प्रोडक्ट्स है ना. हे परफेक्ट कॉम्पिटिशन असतं, हे ओलिगोपॉली नाही. त्यामुळे ऑप्शन ए इथे एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजे असं मग बघा तुम्ही, अशी प्रश्न असतात ना, इथे जर तुम्हाला दोनच ऑप्शन जरी माहीत असले तरी तुमचं काम होऊन जातं है ना. मोनोपॉली म्हणजे काय? सिंगल सेलर, मेनी बायर्स, एकच सेलर आहे, खूप जास्त कस्टमर्स आहेत. ओलिगोपॉली म्हणजे काय? इथे खूप कमी सेलर्स आहेत बट खरेदीदार भरपूर आहेत. ओके. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे परिपूर्ण स्पर्धा, इथं स्पर्धा खूप आहे. मग इथे अनेक विक्रेते असतात, एकसारखे उत्पादन करत असतात है ना, एकसारख्या गोष्टी सेल करत असतात. मेनी सेलर्स विथ डिफरंट प्रोडक्ट्स. बरोबर आहे ना. मेनी सेलर्स विथ डिफरंट मेनी सेलर्स विथ आयडेंटिकल प्रोडक्ट्स. सिमिलर उत्पादन आहे, एकसारखं उत्पादन आहे ना. मग मेनी सेलर्स विथ आयडेंटिकल प्रोडक्ट्स असतं. आणि मोनोपॉलिस्टिक म्हणजे काय? म्हणजे एकच अधिकार आहे बट स्पर्धा पण आहे. म्हणजे अनेक विक्रेते आहेत, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन आहेत. समजलं का? प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे एका वस्तूसाठी एकच असणार आहे ना. वेगवेगळ्या प्रकारची वस्तू आहेत बट एका वस्तूसाठी एकच विक्रेता आहे. विक्रेते भरपूर आहेत बट एका वस्तूसाठी एकच आहे. हे काय झालं तुमचं? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. ओके. सो दॅट इज वाय ऑप्शन ए इज करेक्ट. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय म्हणतोय? अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन अ फर्म मॅक्झिमायझेस प्रॉफिट वेन. परिपूर्ण स्पर्धेमध्ये संस्था नफा कमाल कधी करते है ना. वेन एम आर इज इक्वल टू एम सी है ना. वेन ए आर इज इक्वल टू ए सी. वेन पी इज इक्वल टू ए व्ही सी. वेन डी इज टी आर इज इक्वल टू टी सी. म्हणजे डी ऑप्शन, टी आर इज इक्वल टू टी सी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आन्सर असेल? तर याच्यामध्ये राईट आन्सर आहे तुमचं ऑप्शन ए. ठीक आहे. एम आर इज इक्वल टू एम सी. काय आहे? मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट. ठीक आहे.
दॅट टाइम वी कॅन से परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये नफा कमाल असतो. आलं का लक्षात? आता असं का होतं बघा, आता समजा इथे जर असं झालं की मार्जिनल रेव्हेन्यू हे जास्त झालं मार्जिनल कॉस्ट पेक्षा, मग इथं अतिरिक्त उत्पादन काय होऊ शकतं, फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे उत्पादन वाढवलं जातं, है ना, उत्पादन इथं वाढवलं जातं. आणि जेव्हा मार्जिनल कॉस्ट हे जास्त असेल मार्जिनल रेव्हेन्यू पेक्षा, मग इथे उत्पादन थोडंसं तोट्याचं ठरू शकतं, म्हणजे जास्तीचं उत्पादन थोडंसं तोट्याचं ठरू शकतं. त्यामुळे उत्पादन इथं कमी केलं जातं, बरोबर आहे. बट जेव्हा मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट इथं संतुलन निर्माण होत असतं आणि इथे नफा पण कमाल होत असतो, हळूहळू नफा वाढत असतो संतुलन असल्यामुळे. ठीक आहे. AR इज इक्वल टू AC इथे असेल तर इथं नॉर्मल प्रॉफिट म्हणता येईल, राईट. वेन P इज इक्वल टू AVC हा खरं तर पूर्णपणे बंद करण्याचं काम आहे, है ना, म्हणजे तुमचं कंपनी तुमचं बिझनेस बंद करण्याची वेळ आहे. TR इज इक्वल टू TC इथे नफा शून्य असतो, ब्रेक इव्हन पॉईंट आहे हा. ठीक आहे, हा ब्रेक इव्हन पॉईंट आहे. त्यामुळे हे एक्झॅक्टली बरोबर उत्तर येतं. पुढील प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. काय म्हटले, द कन्सेप्ट ऑफ किंग डिमांड कर्व इज यूज टू एक्सप्लेन प्राइस रिजिडिटी अंडर डॉट डॉट डॉट. ठीक आहे, किंग डिमांड कर्व ही संकल्पना किंमत स्थिरता प्राइस रिजिडिटी स्पष्ट करण्यासाठी कोणत्या बाजार रचनेत वापरली जाते? परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, ओलिजिपॉली की मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन? आता याचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये याचा आन्सर देईन आणि बघूया कोण सगळ्यात आधी उत्तर देतं. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरू नका, वेळ खूप कमी आहे. त्यासाठी 1 जून पासून जी आपली बॅच सुरू होणार आहे पेपर टू कॉमर्सची, ती लवकरात लवकर जॉईन करा. कारण यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर होणारच आहे आणि संपूर्ण प्रॅक्टिस पण तुमची होणार आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत. जर काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड नाही करता आला तर रेकॉर्डेड सेशन पण मिळणार आहे, मॉक टेस्ट मिळणार आहेत, PYQs विथ एक्सप्लेनेशन मिळणार आहेत, कम्प्लीट सिलेबस नोट्स मिळणार आहेत, मॅरेथॉन सेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर 1ची तयारी सुद्धा याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे पेपर 1ची लाईव्ह बॅच सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर 1 जून पासून आपली बॅच सुरू होत आहे. तुम्ही आजच या बॅचला जॉईन करू शकता. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन सर्च करायचं, हा ॲप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअरमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्समध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. बाय नाव वरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील, जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल, स्टडी मटेरियल, सर्व गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.